चला महाराष्ट्राची सुरुवात आपण गेले 2 दिवस करतोय ती सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवापासून। या महोत्सवामध्ये गाणी असतात, नृत्याचे कार्यक्रम तर होतोच, पण यावर्षी इकडे एक प्रदर्शन भरलंय। हे प्रदर्शन आहे अर्कचित्रांचं आणि याच विषयी सांगते प्राची कुलकर्णी। पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या मैफिली रंगत असतात। कलाकारांच्या मैफिली तर असतातच, पण त्याचबरोबर कलाकारांची खास भेटही लोकांना घडत असते। कधी ही भेट घडते फोटोंच्या माध्यमातून, तर कधी चक्क पंडित भीमसेन जोशी यांची मर्सिडीज इथे येऊन लोकांच्या आठवणी, सगळ्या मैफिलींच्या आठवणी जाग्या करते। फोटोज असतात, असे प्रदर्शनं लागतात आणि याच प्रदर्शनामध्ये इथे येऊन लोकांच्या आठवणी, सगळ्या मैफिलींच्या आठवणी जाग्या करते। फोटोज असतात, असे प्रदर्शनं लागतात आणि याच प्रदर्शनामध्ये यंदा एक वेगळं प्रदर्शन पाहायला मिळतंय। इथे कलाकारांची भेट घडतीये, ती एका वेगळ्या माध्यमातून, आणि ही आहेत सगळी कॅरिकेचर्स वेगवेगळ्या कलाकारांची वेगवेगळ्या रूपांमध्ये काढलेली। ह्या सगळ्या दिग्गज कलाकार जे आहेत, जे सवाईमध्ये येऊन गेले, कदाचित काही लोक आलेले नाहीत सुद्धा, या सगळ्यांचे कॅरिकेचर्स इकडे पाहायला मिळतात। तर मला सांगा, तुम्ही हे कॅरिकेचर्सचं प्रदर्शन भरवलंय, अनेक वर्ष इकडे प्रदर्शनं भरवली जातात, कधी ती फोटोजची असतात। कॅरिकेचर्सचं प्रदर्शन सवाईमध्ये काय वाटतंय नेमकं? खरं कॅरिकेचर प्रदर्शन म्हणजे माझ्या दृष्टीने एक चांगली संधी आहे आणि मी ज्यावेळी मला त्यांनी इन्व्हाइट केलं श्रीनिवास जोशी यांनी, तर खरं मी सरप्राईज झालो, कारण कॅरिकेचर हा थोडासा वेगळा भाग आहे आणि क्लासिकल हा वेगळा होत, पण तरी सुद्धा मी त्या क्लासिकल बेस जी क्लासिकल गातात किंवा वाजवतात त्यांची मी कॅरिकेचर्स केल्या। मला ती क्लासिकलची पण आवड आहे आणि इथे त्यांनी मला जे आमंत्रण देतं त्याच्यात मला एक थोडं पहिला मी घाबरलेलो, कारण एक रिस्पॉन्स कसा मिळेल, पण आता जो मी बघतोय कालचा दिवसापर्यंत रिस्पॉन्स छान आहे। सुंदर कॅरिकेचर्स तुम्ही काढलेले। पंडित बिरजू महाराजांचं इकडे मला कॅरिकेचर एक पाहायला मिळतंय। सुंदर त्यांचे सगळे म्हणजे एक्सप्रेशन्स जे आहेत ते सुद्धा भावमुद्रा सुद्धा त्यांची सगळी तुम्ही टिपलेली आहे आणि त्याचबरोबर तल्लीनता सुद्धा यात सुद्धा पाहायला मिळते। हे सगळं मुळात सुरू कसं झालं? कारण फोटो काढणारे तर अनेक लोक असतात, पण कॅरिकेचर आणि ते पण मैफिलींमध्ये त्यातली वेगवेगळी रूपं, तुम्ही लाईव्ह हे कॅरिकेचर्स काढलेले आहेत वेगवेगळ्या मैफिलींमधले का फोटो घेऊन नंतर? इथे 2 प्रकारचे कॅरिकेचर्स आहेत। एक लाईव्ह म्हणजे लाईव्ह प्रोग्राम असताना केलेले कॅरिकेचर्स आहेत आणि दुसरी फोटोग्राफ घेऊन केलेले कॅरिकेचर्स आहेत। आता लाईव्ह करताना एक ध्यानात असावं लागतं की पहिलं म्हणजे तुमचं ड्रॉइंग करेक्ट पाहिजे, त्याच्यासाठी तुमचं ड्रॉइंगचं स्टडी पाहिजे, आणि दुसरं म्हणजे त्या माणसं खरं चॅलेंजिंग असतं, कारण मी जी कॅरिकेचर्स लाईव्ह करतो ती साधारण 5 ते 7 मिनिटं किंवा 8 मिनिटांमध्ये करतो आणि त्या संपूर्ण त्याचं कॅरेक्टर, त्याचं बॉडी लँग्वेज किंवा आपण म्हणतो ढब म्हणतो, त्याची ऍक्शन, हे सगळं म्हणजे त्याच्यात कॅप्चर करायचं, विदिन सेकंड करायचं असतं। म्हणजे कॅरिकेचर म्हणजे एक प्रकार असा आहे की ते एक्झॅग्रेशन हे आलंच, आणि एक्झॅग्रेशन हा त्याचा आत्मा आहे। म्हणजे ते जर एक्झॅग्रेशन कुठल्या भागाचं, नाकाचं करायचं, डोळ्याचं करायचं, केसांचं करायचं, की कुठल्या बॉडीचं पार्टचं करायचं, हे तुम्हाला विदिन सेकंद तुम्हाला सुचवते। हा नक्की त्या मैफिलीप्रमाणे जसा तो मूड असतो। खरं म्हणजे मी त्याच्यातही इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो, कारण मी एका कुठेतरी कोपऱ्यात असतो विंगेमध्ये वगैरे, आणि ते कॅरिकेचर करत असतो। त्यावेळी कोणी मला तिथे डिस्टर्ब करत नसतं किंवा काही, मी एकटंच असतो, कोणाला माहिती पण नसतं काय करतोय ते, आणि असं करत असताना मूड तर त्याचं एक्सप्रेशन हे महत्वाचं आहे। एक्सप्रेशन जर खराब आलं तुम्हाला ते सक्सेसफुल होणार नाही। संगीत क्षेत्रामधल्या, म्युझिक किंवा नृत्य या क्षेत्रामधल्या कलाकारांची कॅरिकेचर्स खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात। ही कशी सुरुवात झाली तुमची? ही सुरुवात अशी झाली की ज्यावेळी मी एक जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये, मला वाटतं 90s किंवा 91 मध्ये एक प्रदर्शन पाहत होतो, त्यावेळी काय कार्टुनिस्ट होते, त्याने माझं कॅरिकेचर करून मला म्हणाले, हे तुमचं मी कॅरिकेचर काढलंय, काहीतरी 2-3 मिनिटात त्याने काढलं असणार ते, आणि छोटंसं होतं, आणि मी त्यांना त्यांचं नाव विचारते, म्हणजे माझं नाव रंगा आहे, तर त्याने ते मला प्रेझेंट केलं। मला ते खूप आवडलं। अरे म्हटलं, हे जर करतात तर आपण असं का प्रयत्न करून बघू नये, आणि मला थोडंसं क्लासिकल म्युझिक आवडतं, तर एक मल्लिकार्जुन मनसुरांची गाण्याचा प्रोग्राम होता पावल्याला, त्या ठिकाणी मी गेलो, म्हटलं आपण असं काहीतरी करून बघूया, जमतं काय, आपण क्लासिकल लोक जी आहेत गातात किंवा त्याच्यामध्ये करत, आणि हेच ते इन्स्पिरेशन आहे। म्हणजे रंगाने जे माझी काढली, माझं कॅरिकेचर केलं, तिथे मग माझं एक आवडतं फील्ड, मला येत नाही क्लासिकलमध्ये, काही येत नाही, पण मला ते आवडतं। बॉम्ब ब्लास्ट आल्यानंतर बऱ्याच वर्षांनी एक कॉन्सर्ट होती, त्या ठिकाणी कसा बसा मी आतमध्ये गेलो आणि त्यांचं कॅरिकेचर केलं। तर ज्यावेळी त्याला मी प्रेझेंट केलं, माझं एक सवय आहे की मी ज्यावेळी कॅरिकेचर करतो त्या आर्टिस्टचं एक ऍज ए अप्रिशिएशन म्हणून त्याचा म्हणजे ऑटोग्राफ त्याच्यावर घेतो, आणि जर त्याला जर आवडलं तर तो आज त्याच्यावर सही करणार। तर ते मी त्यांना दाखवलं, तर ते म्हणाले की त्याने बघितलं आणि म्हणाले, आय एम ऑल्सो आर्टिस्ट, आय विल टू डू समथिंग डिफरंट, आणि त्यांनी जी साईन केली आहे किंवा ऑटोग्राफ दिलेला आहे
ते रिव्हर्ट सही नाही, म्हणजे रिव्हर्ट म्हणजे आर पासून त्यांनी सही केली ती रवीचा आर ते शंकरचा आर पण एंड केला तो रिव्हर्ट आहे, म्हणजे आरसा जर तुम्ही लावला तर बरोबर तुम्हाला साईन दिसेल. हा एक चांगला अनुभव आहे. आणि दुसरं हरिप्रसाद चौराचे पार्ल्याला त्यांचे मी केलं आणि त्यांचे मी करत होतो आणि त्यांना दाखवलं. ते एवढे खुश झाले. मला म्हणे मी आता परफॉर्म करतो ना तुम्ही, मी ग्रीन रूम मध्ये पण करत असतो बऱ्याच वेळा, तर मला तुम्ही माझे आणखी कॅरिकेचर्स काढा, असे सुद्धा आहेत. आणि झाकीरबाईंचा एक चांगला अनुभव आहे. ज्यावेळी मी रविशंकरांचा त्यांना इन्सिडेंट दाखवला, ते माझं छोटंसं पुस्तक आहे लाईफ इलस्ट्रेटेड म्हणून, आणि तो दाखवल्यानंतर म्हणाले मी रविशंकरांनी असं मला ते म्हणणं तेच म्हणतात मैं भी कुछ डिफरंट करू दूंगा. आणि त्याने जो त्याच्यावर ऑटोग्राफ दिलेला आहे तो तुमच्या मला माहिती नाही कोणाकडे असेल, पण माझ्याकडे असा त्यांचा ऑटोग्राफ आहे. अर्धी नाही ती उर्दूमध्ये आहे आणि अर्धी आहे ती इंग्लिशमध्ये. क्या बात आहे. अर्थातच अशा आठवणींची देखील महफिल या निमित्ताने रंगते. तुमच्या प्रत्येक कॅरिकेचर बरोबर तुमची एक आठवण निगडीत असणारच आहे. सवाई गंधर्वमध्ये वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांची संगीताची महफिल तर रंगतेच आहे, पण या प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यंगचित्रांची सुद्धा एक अनोखी महफिल आहे, ज्याला अनेक रसिक इथे सवाई गंधर्व महोत्सवासाठी येणारे दाद देत आहेत. विधी जर्नलिस्ट सोनाली डाळवालेसह प्राची कुलकर्णी, IVN लोकमत, पुणे. सवाई गंधर्वमध्ये अशी वेगवेगळी